न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्याच्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। भाजपने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवली आहे। राज्य नेतृत्व आणि दिल्लीतून काही नावांना पसंती आणि खात्री लागल्यानंतर यादी जाहीर होणार आहे। मात्र यावेळेसही भाजप धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपकडून उमेदवारांची यादी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या। उमेदवारांची बहुप्रतीक्षित यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे। विशेष म्हणजे यावेळेस मुंबई वगळता राज्यातील इतर 5 विभागांना प्राधान्य देत प्रादेशिक समतोल साधण्यावर पक्षानं भर दिलाय। विधान परिषदेसाठी भाजपच्या गोटात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत होती। सुरुवातीला प्रदेश भाजपकडून सुमारे 30 जणांची नावं दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती। मात्र ही यादी मोठी असल्याचं सांगत ती निम्मी करून पुन्हा पाठवण्याचे आदेश दिल्लीतून देण्यात आले होते। त्यानुसार आता 14 नावांची अंतिम यादी हायकमांडकडे सुपूर्द करण्यात आली आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या दिल्लीत तळ ठोकून असून पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा करून या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत पक्ष सावध पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। गेल्या काही काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि पडद्यामागे राहून संघटन वाढवणाऱ्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना यावेळी संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। सामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा विचार भाजप नेतृत्वाकडून सुरू आहे। सामान्य कार्यकर्त्याला सभागृहात पाठवण्याच्या नेतृत्वानं निर्णय घेतलाय, त्यानुसार यादी तयार झाल्याची माहिती आहे। रणनीतीचा भाग म्हणून भाजप ऐनवेळी नावे जाहीर करून धक्कातंत्राचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे। मुंबई वगळता इतर 5 विभागातून प्रत्येकी एकाला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। त्याआधी राजकीय समीकरण जुळवाजुळव सुरू झाली आहे। विद्यमान संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला 8 आणि महाविकास आघाडीला 1 जागा सहज मिळणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।